आंबेगाव मतदारसंघात मवियाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। नागपूरमध्ये जाऊन त्यांनी मतदान केलं। यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। आमदार महेंद्र दळवी यांनी इथच्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं। दरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधला। मतदारांमधला उत्साह पाहता माहितीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पोचपावती नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। जनता पुन्हा आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला। नंदुरबारमधल्या नवापूर मतदारसंघात आमदार काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला। नाईकांनी देवाचं दर्शन घेऊन अनुदानित आश्रमशाळेमध्ये मतदान केलं। यावेळी नाईकांनी त्यांच्या कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावला। पिंपरीमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी मतदान केलं। पिंपरीमध्ये बनसोडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप बेडसे यांनी सहकुटुंब मतदान केलं। धुळे शहरातले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी कुटुंबासह येऊन मतदानाचा अधिकार बजावला। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला। चौंडी इथं मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं। नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाणांनी मतदानाचा हक्क बजावला। आंबेडकर नगरमधल्या महापालिका प्राथमिक शाळेत जाऊन अशोक चव्हाणांनी मतदान केलं। पंढरपूरमधून महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। 30 वर्षांच्या हुकुमशाहीला जनता कंटाळली असून माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवड शहरातल्या महेश लांडगे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला। लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार आहेत। वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। पंचायत समिती स्थित मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। सातारा जावळीचे भाजप उमेदवार शिवेंद्र राजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकतील आणि पुन्हा एकदा उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। चंद्रपुरात भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांनी देखील सहकुटुंब मतदान केलं। शहरातल्या गिरनार चौकातल्या पटेल शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। आपलं भविष्य घडवण्यासाठी मिळालेला मताधिकार सर्वांनी वापरून नवं सरकार निवडण्यासाठी हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलं। रिसोड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आपल्या मूळ गावी त्यांनी पत्नीसह मतदान केलं। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार शिवाजी चोथे यांनी सहकुटुंब मतदान केलं। घनसावंगीतून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। राज्याचे माजी सहकार मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब मतदान केलं। 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली। आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातल्या मोझरी इथं आपल्या परिवारासह मतदान केलं। यशोमती ठाकूर चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दरम्यान राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अभिनेता अर्जुन कपूर यांना मतदानाचा आज हक्क बजावला। मुंबईमध्ये अर्जुन कपूरनं मतदान केलं। नागरिकांसोबत लाईनमध्ये उभं राहून अर्जुन कपूरनं मतदानाचा हक्क बजावला। नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। वाशीमधल्या गोल्ड क्रिस्ट शाळेमध्ये त्यांनी मतदान केलं। यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। ठाण्यामध्ये मराठी सिने अभिनेत्री आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला। पॉलिटेक्निक महाविद्यालयात मध्ये त्यांनी मतदान केलं। यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवर्जून आवाहन केलं। पुण्यामध्ये देखील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। सुबोध भावे यांनी आणि पुण्यामध्ये मतदान त्यांनी केलं आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहनही केलं।
सोलापूरमध्ये हास्य कलाकार दीपक देशपांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला। दक्षिण सोलापूरमधल्या जागृती विद्या मंदिरमध्ये दीपक देशपांडे यांनी सहकुटुंब मतदान केलं। देशपांडेंनी हटके स्टाईलमध्ये मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। पिंपरीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मतदानाचा हक्क बजावला। आकोडीमधल्या ज्ञानप्रबोधिनी मतदान केंद्रावर जाऊन सोनाली कुलकर्णीनं मतदान केलं।